नमस्कार, मयुरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शेंगोळ्यांची रेसिपी बघतोय. त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा. मिक्सरच्या भांड्यात 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करून घेऊ आणि त्याचं वाटण तयार करून घेऊया. या वाटणाचा उपयोग आपण आता पीठ भिजवण्यासाठी करणार आहोत आणि फोडणीसाठी उरलेलं फोडणीला टाकणार आहोत. तर चला, आपण 1 मोठी वाटी कुळथाचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये तयार केलेलं वाटणामधले 1.5 चमचा आपण यात घालून घेऊया. थोडीशी हळद टाकायची आहे, 1 चमचा मीठ, मोहनसाठी 2 चमचे मोहन आणि थोडेशा ओवा हातावर घेऊन टाकलेले आहे. मिक्स करून घेऊ आणि त्याचं थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊ. चपातीचं पीठ भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. शेंगोळे म्हटले की सर्वांचे आवडते. शेंगोळे हे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नावं बोलले जातात. शेंगोळे, जलेबी, मुटकुळे असे वेगवेगळे नाव आहेत याला. नावं जरी वेगळे असले तरी रेसिपी तीच आहे, पद्धत एकच आहे. तर मग चला, आपण छान असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता आपण याचे मुटकुळे वळून घेऊया. पोळीपाटाला तेल लावून घेऊया. शेंगोळे छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याचे शेंगोळे एकसारखे वळून घ्यायचे, शेवयांसारखे. शेंगोळे म्हटले की आमच्या घरात सर्वांच्या आवडीचे, सर्व आवडीने खातात, मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मयुरी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघत राहा. बघू शकता, अशा पद्धतीने लांब लांब शेंगोळ्यांचे तयार करून घेतलेले आहे. शेंगोळे जास्त जाड नाही आणि जास्त बारीकी नाही करायचे आहे. एकसारखे मीडियम आकाराचे वळून घ्यायचे आहेत, म्हणजे लवकर शिजायलाही सोपे असतील आणि बारीक झाले तर ते विरघळतील, म्हणून मीडियम आकाराचे तयार करायचे आहेत. शेंगोळे जरी एकमेकावर ठेवून चिटकले तरी काही हरकत नाही. उकळत्या पाण्यात सोडले की ते फोडणीमध्ये आपोआप वेगळे होतात. आता उरलेल्या पिठाला आपण थोडंसं पाणी टाकून त्याची ग्रेव्ही करून घेऊ. फोडणी देऊन झाल्यानंतर आपल्याला शेंगोळे शिजले की हे वाटणाचं पाणी त्यात टाकून घ्यायचं आहे, म्हणजे शेंगोळ्यांना दाटसरपणा येईल आणि चवीला पण छान लागतील. मिक्स करून घेऊ आणि पातळसर त्याचं पाणी करून घेऊ. हे सर्वात शेवटी टाकून 10 ते 15 मिनटं आपल्याला उकळून घ्यायचे आहे. बघू शकता, या पद्धतीने आपण आता एका पॅनमध्ये आपल्याला 2 पळी तेल घ्यायचे आहे. त्यामध्ये पाव चमचा हिंग, थोडंसं जिरं आपण वाटणात घातलेलं होतं, घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल. वाटण सर्व त्यात घालून घेणार आहोत आणि परतून घ्यायचं आहे. चांगलं परतलं की त्यात आपण पाव चमचा हळद घालायची आहे. थोडीशी हळद टाकून घेऊ आणि आपण आता या फोडणीमध्ये पाणी टाकायचं आहे. भरपूर पाणी टाकायचं आहे. शेंगोळे शिजायला वेळ लागेल, ते शिजले पाहिजे, म्हणून आपण भरपूर पाणी टाकून त्यामध्ये उकळी आली की त्यात आपण शेंगोळे सोडून देणार आहोत. शेंगोळे जरी चिटकले तरी काही हरकत नाही. पाणी उकळत्या पाण्यात टाकले की आपोआप ते मोकळे होतात. त्यामुळे शेंगोळे चिटकलेले तसेच त्यात टाकून घ्यायचे आहे. उकळी आली की आपोआप ते वेगळे होतील. बघू शकता, अशा पद्धतीने
मोकळे मोकळे झालेले आहेत। यात आपण आता 1 चमचा मीठ टाकून तयार केलेलं सारण त्यात घालून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनटं शिजू देणार आहोत। शिजली की आपले शेंगोळे तयार। तर आपली ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघत राहा। बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ती। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक यू।